आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपली मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाची परीक्षा ही 5 मे रोजी होणार आहे. त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे 30 प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा प्रश्न पहिला, भारतीय कापूस महामंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतीय कापूस महामंडळाचे मुख्यालय हे मुंबईमध्ये या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचे उत्पादन होत असते तर ते राज्य आहे आंध्र प्रदेश. या राज्यामध्ये तांब्याचे उत्पादन हे सर्वात जास्त होत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता डॅश जवळ आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता हे पुणे जवळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नुनमती तेल कारखाना हे गुजरात राज्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, गणिताचा प्रश्न आहे. 20% सवलत दिल्याने मासिकाची किंमत 596 रुपये असेल तर मासिकाची मूळ किंमत किती? 20% सवलत दिलेली आहे आणि मासिकाची किंमत आहे 596 रुपये. तर त्याची मूळ किंमत आपल्याला काढायची. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधत असताना तुम्हाला ऑप्शनमधून जायचं आहे आणि ऑप्शनमधून गेल्याच्या नंतर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळते 720 रुपये. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न क्रमांक 6. काय प्रश्न सांगण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक 6, 1991 नंतर महाराष्ट्र शासनाने नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा कधी केली? 1991 नंतर महाराष्ट्र शासनाने नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा कधी केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1992 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7, भारतीय रुपयांचे पहिल्यांदा अवमूल्यन केव्हा झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतीय रुपयांचे पहिल्यांदा अवमूल्यन हे 1952 रोजी झाले. त्यानंतर पुढचा प्रश्न, पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो? पंचायत समिती या पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करत असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गट विकास अधिकारी. त्यानंतर मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कॉर्निया. तर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. पहा पुढचा प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोदावरी नदी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न, मुशी नदी ही कोणत्या नद्याची उपनदी आहे? तर मुशी नदी ही कावेरी नदीची काय आहे? उपनदी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 24 एप्रिल 1993 रोजी कोणत्या घटना दुरुस्तीस मंजुरी देण्यात आली? 24 एप्रिल 1993 रोजी कोणत्या घटना दुरुस्तीला मंजुरी देण्यात आलेली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 74वी घटना दुरुस्ती. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 13, प्रधानमंत्री कृषी सिंचनाची योजना सुरू करण्यात आली? तर केव्हा प्रधानमंत्री कृषी सिंचनाची योजना सुरू करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री कृषी सिंचनाची योजना 1 जुलै 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य ठेवी जमा करण्यात अग्रेसर आहे? भारतामध्ये जेवढे राज्य आहेत त्या राज्यापैकी असं कोणतं राज्य आहे की ठेवी जमा करण्यासाठी काय आहे? अग्रेसर आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुजरात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, भारतात अरवली पर्वताच्या पश्चिमेस कोणते पठार आहे? तर भारताच्या अरवली पर्वताच्या पश्चिमेस बुंदेलखंड हे पठार आहे. कोणत्या नदीला बिहारचे दुकाश्रू असे म्हणतात? तर कोसी नदीला बिहारचे दुकाश्रू असे म्हणतात. पुणे मुंबई जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे? असा घाट कोणता जो पुणे आणि मुंबईला काय करत असतो? जोडत असतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थळघाट हे पुणे आणि मुंबई यांना काय करत असतो? जोडत असतो. तर पुढचा प्रश्न क्रमांक 18, भारतातील सर्वात लहान जिल्हा
कोणता? भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर माहे हे सर्वात लहान जिल्हा आहे. त्यानंतर माझा प्रवास हे पुस्तक कोणी लिहिले? प्रश्न क्रमांक 19, माझा प्रवास हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माझा प्रवास हे गोविंद देवल यांनी लिहिले. 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी भरवली. त्यानंतर पुढचा प्रश्न, अजिंठ्याच्या डोंगररांगाचे प्राचीन नाव काय होते? तर अजिंठ्याच्या डोंगराचे प्राचीन नाव हे सुवर्णगिरी हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22, भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली? तर कुणाची भारताचे प्रथम लोकपाल म्हणून नियुक्ती झाली? तर भारताचे प्रथम लोकपाल म्हणून न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती झाली. पुढचा प्रश्न, 2013-14 मधील भारतीय निर्यातीमध्ये खालीलपैकी सर्वोच्च स्थानी होते? तर काय होते 2013 आणि 14 मध्ये? सर्वोच्च स्थानी हे शेती होते निर्यातीमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकार महाराष्ट्रात जास्त प्रचलित आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रचलित जलसिंचन प्रकार कोणता आहे? तर उपसा जलसिंचन प्रकार हे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रचलित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष हे S.K. पाटील होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26, 1857चा उठाव घडून येण्यास कारणीभूत ठरलेली घटना कोठे घडली? तर ही घटना 1857चं जे उठाव होते, तर उठाव घडून येण्यासाठी जी कारणीभूत घटना होती ती हरियाणामध्ये घडली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, नानासाहेब पेशवे यांनी उठावासाठी कोणती तारीख निश्चित केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 31 मे 1857. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अधिवेशन पाणथळ क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रामसर अधिवेशन हे पाणथळ क्षेत्राशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, पांडुरंग बापट यांच्या समेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? तर पांडुरंग बापट यांच्या समेत मुळशी सत्याग्रहामध्ये श्रीपादराव शिंदे हे सहभागी झाले होते. शेवटचा प्रश्न, धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकाने 1906 मध्ये कोणतीही जयंती साजरी केली? तर धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकाने 1906 मध्ये आदिलशहा यांची जयंती काय केलेली साजरी केलेली आहे. तर हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो येणाऱ्या भरतीसाठी, जे की आपले 5 मेला भरती होणार आहे. तर तुम्हाला हे जर प्रश्न आवडले असतील, माहिती आवडली असतील तर तुमच्या मित्रापाशी फेसबुक असेल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सर्व ठिकाणी शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला आणि लवकरात लवकर अपडेट मिळवण्यासाठी आपला एक टेलिग्राम चॅनल आहे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु, त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी तो चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.